पाहून आलाय म्हणून. तिकडं चाल हो तिकडं तिकडं. बोल ना रे बापू तिकडं का. हा हा बोल ना म्हण्या. हे तुझे बेवडे आले होते मोबाईल घेऊन. हा का झालं रे. पैसे पाहिजे किती रे. 10,000 रुपये. बरं बरं पाठवतो घे 2 दिवसात. अहो 10,000 रुपये कोटचे द्यायचा. पहिलंच पाटलाचे 60-70 हजार रुपये झाले आहे. अरे 60-70 हजार रुपये काय पोरासाठी किती पण रुपये होऊ दे ना. पोरगा ड्युटी होता लागू दे आपला. बस देऊन द्यायचे पैसे. काय होते टेन्शन नाही. बस पोरगा लागला म्हणजे काम खतम. ठीक आहे गे उद्या पाहतो आता पाटला का जाऊन काम म्हणते का. बरं बरं. येऊ का पाटील. नमस्कार पाटील. कधी द्यायचे हो पैसे. पुढच्या महिन्यात देतो मालिक. पुढच्या महिन्यात नाही मला आजच पाहिजे आताच. देतो ना पाटील. काय देतो घे आज कुठं. लाच मारून द्याल तिकडं. कोले पाटील म्हणतात कोले पाटील. वरमान करून कोणी गावात बोलत नाही आपल्या समोर आणि हे माझे पैसे डुबवते. बाबा मला कॉलेजमध्ये जायचं आहे. फी भरण्यासाठी 2,000 रुपये लागतील. 2,000 रुपये 5,000 रुपये घे ना. घे इकडं. कोणता देलते तुम्ही खिशात आहे वाटते. देतो थांबा. जायच्या सोबत कोणी काही म्हणेल ना घोडा डावून द्यायचा सिद्धा डोक्यावर. मालकीने एक पोट्टी पटवून नाही देत काय. आता कोणा नमस्कार मालक. हा बोला रम्या. काय नाही मालक थोडसा काम होता आलो तुमच्याकडं. कोणता रे रम्या. काय नाही मालक थोडेसे पैसे पाहिजे होते. किती रे. काय नाही मालक थोडेसे फक्त 10,000 रुपये पाहिजे होते. 10,000 फक्त 10,000 मालक. अबे तुझ्या पहिलेच 1,00,000 रुपये व्याज सकट होऊन आहे ना बे. देतो ना मालक पुढच्या महिन्यात. कधी पुढच्या महिन्यात. देतो ना मालक पुढच्या महिन्यात. थोडसा पुण्याला पोरगा शिकत आहे तर त्याला पैसे पाठवायचे आहे म्हणून. बरं आहे तुझं तरी पोरगा लागन तर लवकर मला तरी जास्त देईन. देतो ना मालक. धन्यवाद मालक. पैसे नाही देशील तुझी जमीन माझ्या नावावर करीन मी. कोल्हे पाटील म्हणतात. कोल्हे पाटील म्हणतात. पहिला शब्द नंतर लाद. जी मालक तुमचा शब्द आखरी शब्द. हा ठीक आहे मालक. येतो मालक मग. हा ठीक आहे मालक. शेंगा घ्या शेंगा. वालाच्या शेंगा 20 रुपये किलो. वालाच्या शेंगा खाली बस ना. कसं दिली भाजी शेंगा. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो एवढे महाग. मग
10 रुपये किलो देऊ का तुला? राहू दे मग. रमे शेंगा किती रुपये किलो दिली? 20 रुपये किलो. एवढे महाग? मग तुझ्या टिल्लूचा 1 रुपया कमी नाही करत ना, मला म्हणते 20 रुपये किलो महाग झाले. काली जास्त बोलतेशी हा. घेशील तर घे, नाही तर नको घेऊ. हो गे, जा तिकडं. जा जा. सागर सागर तुम्ही इकडे बघा. सागर का म्हणते म्हण्या, आला का गावावरून? हो आत्ताच आलो भाऊ, आत्ताच आलो. का म्हणते पुण्याची माहोल? काही नाही भाऊ, सर्वच साधारणच आहे, काही माहोल नाही तिकडे. येते का? नाही भाऊ, हे असे कामं कोण करते? आम्ही करतो ना. मी नाही करत भाऊ असे कामं. ठीक आहे. तेथून गोवा जवळ आहे का जी? हो भाऊ, लागूनच आहे. बड्या बीचवर कोण येते हा? नाही भाऊ, मी कधी गेलो नाही. मी आपला पुणे सोडून कधी गेलो नाही भाऊ. चला ना गंगूबाई का जाऊन येऊ 90 मारायला. का भाऊ, तू आत्ता पण सुधारला नाही? तेच धंदे का तुझे? बिलकुल तेच धंदे. 100%. मी नाही येत भाऊ, तुम्ही जा. मी चाललो आता घरी, पहिलं घरी जाऊन येतो, मग नंतर भेटू. अरे बापू, आलास? हो आई, आत्ताच आलो. हातपाय वगैरे धुवून घे, जेवण करशील. हो आई, ठीक आहे, हातपाय धुवून येतो. काय ठेवून दे. का म्हणतो रम्या, तुझ्या पेपर बिन कसे चालले? काही नाही बाबा, काही सध्या जमून नाही राहिलं ते आपल्याला आता. अरे जमल जमल, यावर्षी जमल का नाही? होईल का नाही यावर्षी? तसं तर काही वाटत नाही. 2-4 पेपर झाले, पण तसं काही वाटून नाही राहिलंय. निकाल आपल्या बाजून लागेल बा म्हणून. अरे होईल होईल, 1-2 वर्ष ट्राय करून पाय, का होते ते तर. नाही भाऊ, आता बहुत वर्ष झाले बाबा, आता तर काही इच्छा नाही. मग का करतो म्हणतेस तू? बाबा तिकडे पाहिलं मी, बिझनेस बहुत मोठ्या प्रमाणात चालतात पुण्याला, त्यामुळे मी विचार करत आहो का आपल्या गावात छोटासा एखादी बिझनेस करावा बा म्हणून. अरे बिझनेस करायचा म्हणला तर पैसा बहुत मोठा लागते. पैसे कुठले आपले तितके? आपल्याकडे तर नाही बाबा, पण आपल्याकडे तळ्याच्या मागं आहे ना वावर, त्याचे करून टाकू आपण पावर. अरे आहेस किती ते 2 एकर जागा, 2 एकर जागाचे किती येईल? ते 2 एकर जागामध्ये तू जर बिझनेस केला, बिझनेसमध्ये काय जर आपल्याला घाटा आला तर पैसे कुठून द्यायचे? वरून आपल्यावर सावकाराचा कर्ज आहे. काही घाटा नाहीत बाबा, बिझनेस 1 नंबर चालते, याची गॅरंटी मी घेतो ना बाबा. अरे हो, पण कशी आपली बापा आज्यापासून ते आपली जमीन आहे, त्या जमीन जर विकला आपण, मग बिझनेस करतो म्हणला, त्याच्यात घाटा आला तर मग काय करायचं? शेतकऱ्यापाशी जर त्याची शेती नाही राहिली तो का फायदा त्याचा? बाबा मला तर काही शेती करायची ना, आता मला तर ते बिझनेसच करायचा आहे. बिझनेसमध्येच काहीतरी मला मोठं करायचं आहे बाबा. सर्व दुनियाच आधुनिक झाली आहे, सर्व आता शेतीकडे कोणी लक्षच देत नाही बाबा. सर्व हे आधुनिकीकरणानं पूर्ण बिझनेसमध्ये सर्व गेलेले आहेत. मला तर शेती विकायची नाही पाय रे बाबा, मी तर शेती विकून पैसा देणार नाही. तुला जर जे वाटते ते कर तू. बाबा मला तर बिझनेस करायचाच आहे, पण पैसा तर पाहिजेच.
त्यासाठी आपल्याला शेती तर विकावीच लागेल, कारण का आपल्याकडे तेवढा काही पैसा नाही आहे आणि सावकाराकडे तर पहिलंच आपला बहुत मोठा कर्ज आहे, तो तर काही आपल्याकडे तेवढा देणार नाही. म्हणूनच मी म्हणतो का सावकाराचा एवढा मोठा कर्ज आहे ते तुझ्या शिक्षणाचे घेतलं, तुला शिकवलं पुणेले अनु तू म्हणते अजून शेती विक. मी तर शेती विकणार नाही आता. तुला जे वाटते बापू ते तू करतो आता. हो बाबा, मला तर माहीत आहे का तुम्ही माझ्यासाठी बहुत काही केले, पण एक वेळा एखादी गोष्ट हे लास्ट करा, मी तुम्हाला बहुत काही त्याच्यातून कमवून देणार. पण मी माझी शेती विकणार नाही, हा माझा आखरी निश्चय. बस खत्तम. एवढा नाही बाबा माझ्यासाठी करू शकाल लास्ट तुम्ही? लास्ट एवढा नाही? ठीक आहे बाबा, नाही करू शका एवढं माझ्यासाठी, ठीक आहे, पाहूनच घेऊ. अरे जेवण तर करून जा. नाही करत, करा तुम्हीच दोघच जण. अरे का म्हणते म्हण्या, कोट चाललास? काही नाही बाबा, आज माझा बहुत दिमाग सरकलाय. आई बाबांना माझा बहुत दिमाग खाऊन टाकले. काही बिझनेस करतो म्हणतो तर बाबा पैसे देत नाही, वावर विकू म्हणतो तर बाबा राजी होत नाही, का शेतीच करू म्हणते, शेतीच करू म्हणते. एवढा टेन्शन नको घेऊ, मित्र का काम येईन तुझ्या. हो आता म्हणूनच तर तुमच्याकडे आलो. गंगूबाई काय बड्या मोवाची भेटते गरम गरम. चल हो भाऊ, आज तर आता घेऊनच पाहू, टेन्शन फ्री होऊन जाईल. चल मन लवकर जाऊ, दारू प्याले मजा येते. देवा गंगूबाई. दे बे भुऱ्या यांले. देता आले बेवडे पेवासाठी येत असं आले. पैसे राहू दे व थोडसे. कायचे पैसे? दे पहिले पैसे. म्हण्या तू पण तुले का करायचं आहे बैताड बाई? जा ना बेवड्या तिकडं. चला रे. का म्हणते कुठे पिऊ आपण दारू? बे गावात भजन ना जमत, मारकवारच्या शाळेत पेऊ जाऊन. तिकडं वागोग येते, तेवढा मरून जाईन तर फुकट दारू प्यायचं राहून जाईन येतास. कुठे पिऊ म्हणते मग आपण? मी का म्हणता, डॉक्टरची लापा एक नंबर, ते तर पिऊ मस्त दारू. तू म्हण्या तू सांग कोठं पेऊ सांगा. रे तुम्ही ते मारकवाय शाळा सोडा, तुम्ही ते डॉक्टरची स्लॅब सोडा. आपली ग्रामपंचायत आहे ना जवळ, त्याच्या समोर बहुत मोठा पटांग आहे, त्या तो कधी कमी याचा. हो चला तेच जाऊ आपण. चला चला. साला मी कधी तर पेलो नाही, कशी वाटते? देऊन तर पाय एक वेळा, एक नंबर वाटते. अरे गोड लागते का कडू लागते? पण बे खतरनाक पुरा माहोल. मला पहिले थोडीशीच दे, मग पाहू काय येतं. एकदम थोडीशीच आहे. भाऊ होईन का नाही टाकू? हा, होते मग पाहू. चकना लागते का? नाही पिऊ होते अशीच पिऊ. पिऊन पाय मग एक वेळा. कशी वाटली? बड्या वाटली. थोडीशी दे अजून, थोडीशी दे अजून. अशी भेटते का पुण्याला तुझ्या? पुण्याला का भेटते मला माहीतच नाही. ते MPSC करताच माझी गेली तर काय सांगू तुले मी. भले का भेटते तर साली थोडीशीच चढत आहे. हे घे एक वेळा घे, मार पॅक. घे. कशी वाटली गंगूबाईची दारू? गंगूबाईस बढिया आहे तर दारू कशी बढिया नाही राहील. त्याचा सिक्युरिटी बडे आहे, ब्लॅक बायुटी.
रमे, यावर्षी तर काही उतारीच आली नाही आपल्या धानाले. माल बहुत खराब आला यावर्षी. किती पैसे येईल? तो तर म्हणताय का म्हण्या का धान विकून कर्ज द्यायचा आणि आपले धंदा करायचा म्हणून. आता काय करायचा? तुम्हाला जे वाटते ते करा. आबा रम्या, आबा मालक तुम्ही आले का? नमस्कार मालक. मले माझ्या कर्ज फेडवायच्या पहिलेच तू आपला माल काढून विकत आहे. नाही मालक, ते पोरगा म्हणे का काहीतरी धंदा करतो म्हणे, म्हणून म्हणलो आता थोडसा का नाही का विकतो न थोडसा काहीतरी खावायला ठेवतो बा म्हणलो. आता तुमचे देतो ना जी मालक, पुढच्या महिन्यात देतो ना. किती वर्ष झाले? मालक कितीची? 1 लाख रुपये आहे ना, देतो ना जी, पुढच्या महिन्यात देऊन देतो. अबे पण त्या दिवशीच अजून 10,000 रुपये नेलता. 1,30,000 रुपये झाला पूर्ण. देतो ना मालक, थोडीशी कृपा करा मालक. देतो ना जी, देतो ना, खरंच देतो मालक. काही कृपा नाही. उचल बे आजा, उचल. उचल माल उचल. साले खाऊ खाऊ पोकले फक्त. 1 रुपयाचा खायला नाही देत. इकडे मारून गेला माणूस आणि खायला देतो म्हणते. एवढा पगार कोण टाकता बे? ठीक आहे, जास्त चल. पेऊन आलास का? तुझ्या बापानं कधी दारू नाही पेली ना, तू दारू प्यायला शिकलास का? मग का करू आई? तू माझी गोष्टच नाही ऐकत तर का करू? बाबा भी तसंच, तू भी तसेच. जाऊ दे रमे, जाऊ दे. आपलीच गलती झाली. आपलाच पोरगा तसा निघला तर आपण का म्हणणार आहोत आता? म्हणून बाबा तुला मी म्हणलं होतं ना, तो वावर विक आणि मला पैसे दे. मी काय तो बिझनेस करतो. तू मग ऐकलं का नाही माझी गोष्ट? अरे बोरा, जमीन विकून कोणाचा भला झाला? जमीन विकून जर शेतकरी जर शेतीच विकला तर शेतकऱ्याचा काय अर्थ राहील? अगा बाबा, त्या पुण्याकडे जाऊन पाय. शेती विकू विकू किती मोठे मोठे बिल्डिंग बनवत आहे, किती मोठे मोठे रोड बनत आहे. ना तू म्हणते काही डेव्हलप होत नाही शेती विकून. अगा पैसा इम्पॉर्टंट आहे. बाबा पोत मले माहिती रे वाडा. तू आता थोडसा पेऊन आलास आहे, जेवण कर आणि झोप तू. मी काही जेवत नाही. मी जातो आता. माझी झाली वर, मी पडलो बाजूवर. अरे जेवण तर कर. तूच कर. रमे कोडमेले, रमे कोडमेले, रमे रमे गेला का तो म्हण्या? कुठे गेला साला? बोलो त्याले. कोठ आहे म्हण्या? बोलो. साला उगाच जमीन विक करत आहे. बोलो त्याले. कोठ आहे म्हण्या? बोलो. रमे तुम्ही पण पेऊन आले का? का करू? पोरगा म्हणते शेती विक, साला सावकार म्हणते माझा कर्ज दे. कमी बोलू का लावू येतं फाशी? का करू सांग? का करते आता? दिवसच तसे चालू आहेत. अरे पण मला सांग, मी जर शेती विकलो, माझ्या आज्यानं वाचून ठेवला, माझ्या बापानं केला, मी करत आहो, मला मनाचा एवढाच कर्ज सावकाराचा फेडायचा आहे, फेडून टाकू आपण. पण माझ्या पोरानं शेती केला तर काय होणार आहे? न पोरगा म्हणते शेतीच विक म्हणते, त्याला म्हणते धंदा करायचा आहे. धंदा करायसाठी अजून कुठलं कर्ज काढू मी? एक वेळाच का 2 वेळा मरू? मी काय म्हणतो रमे, हे पाय मी
थांब थोडीशी थांब इकडे पाय. हे मी बड्यापैकी सरबत आणलो तुझ्यासाठी स्पेशल. तू पे आरामशीर हळूहळू. का होता त्याच्यात? काही नाही आता काय त्याच्यात काय थोडसा विष टाकलो उंदीर मारायची दवाई बस. आता थोडशा वेळाने मी पेतो मी खतम. पोरगा जे करायचं ते करू दे सावकार जे करायचं ते करू दे काम खतम. विष? विष म्हणजे विष. पडलं रे बाबा. आई बाबा का झालं का बाबा काऊन गा आई काऊन आई आई उठ न आई बाबा काऊन गा कुठे गेला का तू का असं सोडून का मले का आई बाबा काऊन गेले का तुम्ही असे का काऊन गा अगं मी 37 वीक म्हणलो का तुम्हाला काही पे नाही म्हणलो का मर नाही म्हणलो का काऊन गेले का सोडून तुम्ही का मले का काऊन गे काय झालं सावकार काय झालं म्हण्या कान वाढताय? अगं माझी आई गेली माझं बाबा गेला गा गेला मला सोडून गेला. अरे मग माझ्या घरच्या बे तुले कर्ज इम्पॉर्टंट आहे. माझे आई बाबा गेले ते इम्पॉर्टंट नाही. तुझे एवढं कर्ज आहे पाहून तर देईन ना मी. कधी बे तुझी शेती नावावर करतो मी. पंगता दे. नाही राहू दे मी देतो ना तुले काही करून देईन पण देईनच ना. तू का देतो ना मी तुम्हाला. घे बे याच्या अंगठा घे. सोडा ना मला सोडा ना सोडा ना ए सोडा ना. चल गण्या चल. एक आई बाबा गेले शेती गेली सर्वच गेले. पुण्याला गेलो आई बाबानं बहुत शिकवलं बहुत कर्ज झालं तरी मला त्या गोष्टीची अक्कल नाही. मी बाबाला म्हणलो का शेती बाबाला मी आईला म्हणलं आई गेली माझी बाबा गेला माझ्या पायी गेला. मी काय करू राहून आता मला कोणाचं सहकार्य आता मी काय करू आता. मी पण जातो.